श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडाला सुरुवात होत आहे. आज किष्किंधा कांडातील अध्याय पहिला, श्रीराम हनुमंत भेट. ओम श्रीराम. श्रीराम लक्ष्मण आता ऋषीमुख पर्वताजवळ येऊन पोहोचले आहेत. सुग्रीव त्यांना लांबूनच पाहतो व घाबरतो. त्याला वाटते की हे दोघे वालीचे दूत आहेत व ते मला मारावयास आले आहेत. तो एका गुहेत लपून बसतो. तिथे मग त्याचे 4 प्रधान नल, नील, जांबुवंत व हनुमंत हे येतात. तेव्हा हनुमंत सुग्रीवास म्हणतात की मी असताना तू का घाबरलास? मग सुग्रीव म्हणतो ते दोघे कोण आहेत हे विचारतो. तेव्हा हनुमंत म्हणतात तू घाबरू नकोस, मी पाहून येतो की ते दोघे जण कोण आहेत. सुग्रीव मग आज्ञा देतो, परंतु सावध राहा असा सल्लाही देतो. हनुमंताची ख्याती अशी होती की ते लहानपणीच खूप शक्तिशाली व वीर पुरुष होते, परंतु खूप खोडकर होते. म्हणून ऋषींनी शाप देऊन त्यांचे वीरत्व स्मृतिभ्रंश केले व रामभेटीनंतर पुन्हा प्राप्त होईल असे सांगितले. आणि आता इथे रामदृष्टी पडताच ते वीरत्व पुन्हा प्राप्त झाले आहे. आता श्रीराम लक्ष्मण ज्या वृक्षाखाली विश्रांतीस बसले होते त्या वृक्षावर हनुमंत येऊन बसले आहेत. श्रीराम लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होते. त्यांचे लक्ष वर बसलेल्या हनुमंताकडे गेले. तेव्हा त्यांना ब्रह्मचर्य कासोटीयुक्त हनुमंत दिसतात. मग हनुमंत झाडावरून खाली उतरतात व त्यानंतर एकमेकांची ओळख होते. तिथे मग वायुदेव येतात व ते हनुमंतास सांगतात की श्रीरामास शरण जा, तेच तुझे प्राप्त ध्येय आहे. तेव्हा हनुमंत श्रीरामास शरण जातात व म्हणतात की मी तुमचा सेवक आहे. हे सर्व पाहून लक्ष्मणास शंका निर्माण होते की हे सर्व कपट तर नाही ना. मग श्रीराम तिथे पायसदानाची कथा सांगतात. जो एक भाग घारीने पळविला होता तो अंजनी मातेस प्राप्त होतो व त्यातूनच हनुमंतांचा जन्म होतो. श्रीराम लक्ष्मणास सांगतात की श्रीराम व भरत हे एका पिंडाचे व लक्ष्मण शत्रुघ्न हे दुसऱ्या पिंडाचे, तर हा हनुमंत पूर्ण पिंडाचा म्हणजेच पूर्ण ब्रह्म आहे. मग तिघे एकमेकांना आलिंगन देतात. तिघे एक होतात व हाच तो प्रयाग व हाच तो त्रिवेणी संगम आहे. गंगारूप श्रीराम, यमुनारूप लक्ष्मण व आता हे सरस्वती रूप हनुमंत येऊन मिळाले आहेत. आता इथे एक खाली टीप अशी आहे, आपण आता किष्किंधा कांडापासून ते रावण वधापर्यंत साधकाचे दृष्टीने पाहू. या रामकथेतील सर्व पात्रे साधकाच्या अंतरंगामध्ये कशा पद्धतीने असतात ते आपण संबोधनाने पाहणार आहोत. जसे श्रीराम म्हणजे आत्मस्वरूप सद्गुरू, सीता माता म्हणजे परमशांती, लक्ष्मण म्हणजे दिव्य मन, भरत म्हणजे दिव्य प्रेम,
शत्रुघ्न म्हणजे दिव्य धैर्य, दशरथ म्हणजे शुद्ध झालेला अहंकार, तसेच रावण म्हणजे अशुद्ध अहंकार, बिभीषण म्हणजे विवेक, हव्यास म्हणजे कुंभकर्ण, सात्विक बुद्धी म्हणजे मंदोदरी, गर्विष्ठ मन म्हणजे इंद्रजित, जीव म्हणजे सुग्रीव, मृत्यू म्हणजे वाली, हनुमंत म्हणजे प्राण. कारण रामायणाचा प्राण हा हनुमंत आहे, तसंच साधकाच्या दृष्टीने जी आत्मकथा आहे त्याचा प्राण म्हणजेच हनुमंत आहे. अशा प्रकारे ही कथा आपण इथून पुढे पाहणार आहोत. आता जो राहिलेला साधकाच्या दृष्टीने हा जो राहिलेला भाग आहे तो भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण थोडंसं या कथेचं सार इथे पाहू. श्रीराम लक्ष्मण आता ऋषीमुख पर्वताजवळ येऊन पोहोचलेले आहेत. ऋषीमुख पर्वत म्हणजे साधकाच्या दृष्टीने आपण गुरुमुख हा शब्द वापरलेला आहे. कारण ऋषीमुख पर्वतावर सुग्रीव लपून बसलेला असतो. तिथे का बसलेला असतो? कारण सुग्रीवाला भीती कोणाची आहे? वालीची. वाली त्याला मारण्यासाठी टपलेला आहे. परंतु वाली ऋषीमुख पर्वतावर येऊ शकत नाही, कारण वालीला तसा मातंग ऋषींचा शाप आहे. त्यामुळे तो ऋषीमुख पर्वतावर सुरक्षित आहे. आणि साधकाच्या दृष्टीने ऋषीमुख म्हणजे गुरुमुख. गुरुमुखात म्हणजे गुरुबोधामध्ये साधक सुरक्षित राहतो. साधकाला जे भय आहे भवसागराचं, त्या भयापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याने गुरुमुखात किंवा गुरुच्या बोधात राहिलं पाहिजे. आता इथे सुग्रीव लक्ष्मणाला लांबूनच पाहतो, तो घाबरतो. हनुमंत मग त्याला विचारतात, अरे मी असताना तू का घाबरतोस? परंतु त्याला वालीचं कायम सतत भय असतं. त्यानंतर हनुमंत मग ते दोघेजण कोण आहेत हे पाहण्यासाठी येतात. एका वृक्षावर बसतात. तिथे श्रीराम लक्ष्मण विश्रांती घेत असतात. श्रीराम लक्ष्मणच्या मांडीवर बसल्यामुळे त्यांचं मुख हे वर वृक्षाकडे होतं आणि वर हनुमंत पाहतात. म्हणून तो हनुमंतांची ते ब्रह्मचर्ययुक्त अशी जी कासोटी असते ना, ती कासोटी त्यांना पाहायला मिळते. आणि हनुमंताला त्याच्या मातेने हे सांगून ठेवलेलं असतं की ही तुझी ब्रह्मचर्ययुक्त कासोटी ज्याला दिसेल तोच तुझा स्वामी, गुरु, मालक सर्व काही आहे. आणि हे हनुमंताला ते रहस्य इथे उलगडलेलं असतं. आणि मग श्रीराम ओळखतात की हा हनुमंत म्हणजे आपलाच बंधूच आहे. कारण जेव्हा हनुमंत समोर येतात तेव्हा लक्ष्मणाला शंका निर्माण होते की हे काही आतापर्यंत सगळं वन तुडवत येतात ते सीतेच्या शोधामध्ये, त्यांच्यावर कितीतरी हल्ले होतात. मग त्यांना असं वाटतं, लक्ष्मणाला असं वाटतं की इथेही काही कपट तर नाही ना. तेव्हा मग श्रीराम लक्ष्मणाला पायसदानाची कथा सांगतात की जे 3 पिंड बनवलेले होते त्या पिंडातला एक भाग घार घेऊन जाते. त्या घारीच्या मुखातून तो पिंड अंजनी मातेस प्राप्त होतो आणि त्या पिंडापासून हनुमंत निर्माण झालेले असतात. आणि दुसऱ्या एका पिंडापासून भरत आणि श्रीराम, तिसऱ्या एका पिंडापासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न. ही कथा सांगितल्यानंतर मग लक्ष्मणाचं मन शुद्ध होतं, शंका निघून जाते आणि मग ते तिघे एकमेकांना आलिंगन देतात. तर तिथे हा त्रिवेणी संगम निर्माण होतो. म्हणजे श्रीराम रूप गंगा, लक्ष्मण रूप यमुना आणि आत्तापर्यंत गुप्त असलेले हनुमंत, कारण हनुमंताचं कार्य आत्ता सुरू होते, अशी सरस्वती, ह्या 3ही नद्यांचा प्रयाग क्षेत्री संगम होतो. आता प्रयाग क्षेत्र म्हणजे साधकाच्या दृष्टीने प्रयाग क्षेत्र म्हणजे काय? साधकाच्या दृष्टीने प्रयाग क्षेत्र म्हणजे भ्रूमध्य, आज्ञाचक्र. आज्ञाचक्रावर ह्या 3 नद्यांचा संगम. ह्या 3 नद्या कुठल्या साधकाच्या दृष्टीने अध्यात्मामधल्या? तर इडा आणि पिंगला. तर गंगारूप श्रीराम म्हणजे पिंगला आहे, म्हणजे उजवी, म्हणजे सूर्यनाडी आहे. आणि यमुनारूप लक्ष्मण म्हणजे इडा,
म्हणजेच डावी म्हणजेच चंद्रनाडी आहे. आणि आत्तापर्यंत जी गुप्त आहे, जे गुप्त हनुमंत आहेत ते आता इथे प्रगट होतात. ती म्हणजे आपण सरस्वती म्हटले तर ती ही तिसरी नाडी म्हणजे ही सुषमना, कारण ही गुप्त असते. ही साधनेने ओपनिंग होते. इडा पिंगलाच्या प्राणायामाने सोहम साधना करताना किंवा प्राणायाम करताना इडेने घेऊन पिंगलेने सोडतात, पिंगलेने घेऊन इडेने सोडतात, किंवा अनेक प्रकार प्राणायामाचे आहे. म्हणजेच एकूण वायू साधना करताना, आता इथे वायू साधना म्हणजे सोहम साधना, परंतु इथे कथेमध्ये कोण तिथे अवतीर्ण झाले? वायुदेव. आणि ते वायुदेव हनुमंतास काय सांगतात की श्रीरामांना शरण जा, तेच तुझं प्राप्त ध्येय आहे. आता प्राप्त ध्येय म्हणजे काय? हनुमंतांचं प्राप्त ध्येय श्रीराम. श्रीराम हे परब्रह्म स्वरूप आहेत, हनुमंत हे परब्रह्म स्वरूप आहेत, परंतु इथे ते त्यांच्या कार्यासाठी दास सेवक म्हणून आलेत, आणि श्रीराम हे त्यांचे मालक, पती, ईश्वर, परब्रह्म म्हणून आलेले आहेत. तसं साधकाच्या दृष्टीने साधकही ईश्वरच असतो, परंतु अवनत होत 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 जीव या संस्थेला प्राप्त होतो, आणि तो पुन्हा प्रवास करतो आणि आत्म्याला जाऊन मिळतो किंवा परब्रह्माला जाऊन मिळतो. म्हणजेच एकच, परंतु द्वैत निर्माण होतं. आणि ते द्वैत घालवण्यासाठी जी साधना आहे ती म्हणजे वायू साधना. इथे वायू देव हजर होतात, म्हणजेच वायू साधना साधकाला मिळते. आणि त्या साधनेने मग इडा पिंगलेचं संक्रमण होत असताना जी सुषमना ओपन होते, त्या तिन्ही नद्यांचा, त्या तिन्ही नाड्यांचा संगम इथे भ्रूमध्यात होतो. हे भ्रूमध्य म्हणजेच आज्ञाचक्र, म्हणजेच दशमे द्वार, म्हणजेच देवाचे द्वार. हे देवाचे द्वार या सोहम साधनेने ओपन होतं, उघडलं जातं, आणि मग आपण ब्रह्मरंध्र रूप ठिकाणी असलेल्या ईश्वराला, आत्म्याला, ब्रह्माला, परब्रह्माला जाऊन आपण प्राप्त होतो. असा हा संगम आहे. आता आपण याच पहिल्या अध्यायातील जो पुढचा भाग आहे, म्हणजेच साधकाच्या दृष्टीने पाहू, हा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहूया. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.